एकनाथ शिंदेबरोबर असणारा समझोता करून झालेला आहे। उद्या हे दोघं एकत्र आले लोकसभेच्या ह्या निवडणुकीनंतर तर आश्चर्य मानू नका, अशी परिस्थिती आहे। एक चर्चा सुरुवात झाली, उबाटा सेनेकडून असणारी चर्चा सुरुवात झाली, काँग्रेसवाल्याकडून चर्चा सुरुवात झाली की एखादा मुसलमान उमेदवार उभा राहिला, अरे बीजेपी को फायदा होगा। अरे गाढवानो, 544 जागा आहेत पार्लमेंटच्या, 544 जागा आहेत आणि फक्त 5च ठिकाणी अल्पसंख्याक उमेदवार उभा राहिलाय। 4 मुंबईत आणि 1 कल्याणमध्ये। 4 मुंबईमध्ये आणि 1 कल्याणमध्ये उभा राहिलाय। तुम्हाला भारतीय जनता पक्षाला झोपवायचं आहे। 540 मतदारसंघ खुले राहिलेले आहेत ना, तिथे झोपवा। मी असणारा उबाटा सेनेला विचारतो, तुमचा इथला असणारा उमेदवार खरंच लढणारा आहे की मुरा कुस्तीचा आहे, एवढं सांगा। चर्चा हीच आहे की ही नुरा कुस्ती आहे, एकनाथ शिंदेबरोबर असणारा समझोता करून झालेला आहे। उद्या हे दोघं एकत्र आले लोकसभेच्या ह्या निवडणुकीनंतर तर आश्चर्य मानू नका, अशी परिस्थिती आहे। आश्चर्य मानू नका, चर्चा चालू झाली आहे। आपण बघितलं नसेल आणि ऐकलं असेल की नरेंद्र मोदी काय म्हणाले की उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती। मी त्यांना मदत करणार, अशी असणारी परिस्थिती। जे राजकारणी आहेत आणि काँग्रेसवाले आहेत यांनी आता उबाटा सेनेपासून फारकत घेतली। तुम्हाला इथे काँग्रेसवाले फिरताना दिसतात आहेत का, प्रचार करताना दिसत आहेत का? तर नाही। काका त्यांच्या लक्षात आलं की यांनी आपल्याला फसवलं, यांनी आपल्याला असणारा फसवलंय, उबाटा सेनेने आपल्याला फसवलंय। यांनी असणारा आतून बीजेपी बरोबर साठगाठ केलेली आहे आणि लोकसभा निवडणुका संपल्या आणि त्यांना कमी पडलं किंवा नाही कमी पडलं तरी हे त्यांच्या बरोबर गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून काँग्रेसवाले बाजूला पडलेत, अशी परिस्थिती।